नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनल माय किचन माय टॅलेंटमध्ये। मित्रांनो, आज आपण बनवणार आहोत एकदम रुचकर आणि खुसखुशीत अशी लसूण शेव। तर मित्रांनो, ही शेव खायला खूप छान लागते आणि एकदम अशी खुसखुशीत होते। चला तर मग बघूया कशी बनवायची लसूण शेव। लसूण शेव बनवण्यासाठी इथे मी घेतलेला आहे लसूण, 1 चमचा ओवा, 1 चमचा जिरे। हे आपल्याला मिक्सर मधून बारीक करून घ्यायचं आहे। छान पेस्ट बनवायची आहे त्याची। त्यानंतर मी इथे घेतलेला आहे 4 वाट्या बेसन पीठ घेणार आहे मी। पहिल्यांदा मी 2 वाट्या बेसन पीठ घेऊन हे छान चाळून घेत आहे। बेसन पीठ छान चाळूनच घ्यायचे आपल्याला। त्यानंतर मी पुन्हा 2 वाट्या बेसन पीठ घालणार आहे। असं एकूण मी 4 वाट्या बेसन पीठ घेतलेले आहे इथे। बेसन पीठ छान चाळून घ्यायचंय। हे बघा, आता पावसाळा चालू झाल्यामुळे बाहेरून जर आपल्याला शेव आणायची म्हटलं तर तिथली शेव खूप नरम आणि एकदम चिमलेली असते। त्यामुळे आपण घरीच अशी छान खुसखुशीत शेव बनवू शकतो आणि खूप कमी वेळामध्ये तयार होते ही शेव। हे बघा, आता आपण मगाशी जे वाटून घेतलं होतं लसूण, ओवा आणि जिरे, ते छान एका गाळणीने आपल्याला गाळून घ्यायचं आहे। त्याच्या जो वरचा चोथा असतो तो घ्यायचा नाही आपल्याला, फक्त त्याच्यामधलं पाणी आपल्याला गाळून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता। हे पुन्हा एकदा आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून पुन्हा एकदा याची पेस्ट बनवून घ्यायची आहे। छान हे पूर्ण पाणी आपल्याला घ्यायचं आहे याच्यामधलं। त्याच्यामध्ये ओवा किंवा जिरे जाऊ द्यायचे नाही, त्यासाठीच आपल्याला हे गाळून घ्यायचं आहे। म्हणजे आपण जेव्हा शेव बनवू तेव्हा आपल्या सोऱ्यामध्ये काही गुंतणार नाही आणि आपण जशी पाहिजे तशी एकदम बारीक अशी शेव बनवू शकतो। हे बघा, आता बेसन पिठामध्ये मी 2 चमचे मीठ घालून घेत आहे। अर्धा चमचा लाल तिखट टाकत आहे। तुम्ही जास्त पण टाकू शकता, पण माझा मुलगा जास्त तिखट खात नाही म्हणून मी कमीच टाकते। 1 छोटा चमचा हळद टाकायची आहे आणि आता यामध्ये आपल्याला एकदम कडकडीत गरम झालेलं तेलाचं मोहन घालायचं आहे 2 पळ्या। हे बघा, 2 पळ्या तेल टाकून घ्यायचं आहे आणि हे छान आपल्या पूर्ण पिठाला चोळून घ्यायचं आहे। यामुळे आपली शेव खूप छान अशी खुसखुशीत होते। तुम्ही बघू शकता, हे तेल पूर्ण आपल्या पिठाला लागलं गेलं पाहिजे असं लावायचं आहे। आता आपण जे लसणाचं पाणी ठेवलं होतं, लसणाचं आणि जिरेचं, ओवा, आपण हे यामध्ये मिक्स करून पीठ छान मळून घेऊया। हे छान कालवून घ्यायचं आहे आपल्याला। हे मुलांना डब्यामध्ये देण्यासाठी किंवा संध्याकाळच्या नाश्त्यासाठी खूप छान आहे हा नाश्ता। यामध्ये आपण शेंगदाणे तळून टाकू शकतो किंवा मग मुरमुरे टाकून पण देऊ शकतो आणि हे सगळ्यांनाच आवडते। त्यामुळे नक्की बनवून बघा एकदा, आणि बाहेरून आणण्यापेक्षा घरी बनवलेले कधीही चांगलंच असतं। बाहेरची शेव कशी मऊ पडलेली असते, आता पावसामुळे चिमलेली असते, त्यामुळे घरीच अशी खुसखुशीत शेव बनवा आणि आपल्या मुलांना खायला घाला। मुलांनाही नक्कीच आवडेल। आम्हाला तर कंपल्सरी रोज शेव किंवा फरसाण लागतच जेवताना, म्हणून म्हटलं बाहेरून शेव आणण्यापेक्षा किंवा फरसाण आणण्यापेक्षा आपण घरीच शेव तयार करूया। हे बघा, आपलं पीठ छान कालवून झालेलं आहे। मी तर या सगळ्यात छोट्या साईजच्या ज्या 2 प्लेट आहेत त्या घेतलेल्या आहेत शेव करण्यासाठी, कारण मला बारीकच शेव बनवायची आहे। सोरे आपला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे। तर त्यामध्ये आपण हे पीठ घालून घेऊया। तोपर्यंत आपलं तेल ही छान गरम होण्यासाठी मी ठेवलेलं आहे। हे बघा, जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही असं पीठ मळायचं आहे। जास्त पातळ जर पीठ गेलं तर आपली शेव नरम पडू शकते। त्यामुळे जास्त घट्टही करायचं नाही आणि जास्त घट्ट केलं तर कडक होईल शेव। आपल्याला कडक नाही तर खुसखुशीत शेव बनवायची आहे। हे बघा, शेव छान, आपलं तेल तापलेलं आहे। शेव आपण आता तेलामध्ये सोडून घेऊया। एका सोऱ्यामध्ये कमीत कमी 4 ते 5 घाणे होतात। बारीक शेव केल्यामुळे एवढ्याशा पिठाची खूप सारी शेव होणार आहे आणि शेवला तळायला जास्त टाइम लागत नाही, त्यामुळे शेव पटकन काढून घ्यायची आहे। 5 ते 10 सेकंदाच्या आत शेव आपली
तळली जाते. जास्त वेळ ठेवायची नाही, कारण शेव आपण कढईच्या बाहेर काढल्यानंतर पण तिचा कलर चेंज होतो. जी उष्णता राहते त्याच्यामुळे तिचा कलर चेंज होतो. त्यामुळे जास्त लाल किंवा अशी काळी पडू द्यायची नाही शेव. शेवचे बुडबुडे, तेलाचे बुडबुडे यायला बंद झाले की शेव लगेच बाहेर काढून घ्यायची. आणि पातळ तार असल्यामुळे ती लगेच 5 ते 10 सेकंदामध्येच पूर्ण तळली जाते. हे बघा, 15 ते 20 मिनिटं लागतात ही शेव बनवायला. हे बघा, आमचा वंशू तर लगेच खायला पण लागला. त्याला खूप आवडते लसणाची शेव. तो दिवाळीच्या फराळामध्ये फक्त शेवच खातो, दुसरं काहीच खात नाही. आणि त्याच्यासाठी मी नेहमी बनवत असते शेव. हे बघा, आता मी दुसरी प्लेट लावून घेत आहे. सगळ्यात जी छोटी प्लेट आहे, सगळ्यात लहान, ती लावून घेत आहे. एकदम म्हणजे आपल्या फरसाणामध्ये जी छोटी शेव असते ना, ती बनते ह्याने. आता ह्याचंही मी तुम्हाला एक घाणा काढून दाखवते. तुम्ही बघू शकता, एकदम छान पडते शेव खाली. आणि आपण आपलं जे लसणाचं वाटण होतं ते आपण गाळून घेतलेलं आहे, त्यामुळे अजिबात सोऱ्यामध्ये काहीही अडकत नाही आहे. आणि आपलं पीठ जास्त घट्टही नाही आहे आणि जास्त पातळही नाही, त्यामुळे सोऱ्यामधून खाली यायला पण जास्त दाबावं लागत नाही आहे. हे बघा, अतिशय पटपट पटपट तळते ही शेव. असं बाहेरचं उघड्यावरचं खायला घालण्यापेक्षा मुलांना असे 10 ते 15 मिनिटाचं काम आहे फक्त. अशी घरीच बनवून मुलांना शेव खायला घाला. खूप छान झाली ही शेव. बघा, आपली 4 वाट्या बेसन पिठामध्ये आपली एवढी शेव झालेली आहे. आता त्यामध्ये मी शेंगदाणे टाकणार आहे तळून. बाकी दुसरं आम्ही काहीच टाकत नाही, फक्त शेंगदाणे आणि शेव. हेच खूप आवडतं वंशला. वंशलाच नाही तर घरामध्ये सगळेच खातात. आमच्या जेवणामध्ये कंपल्सरी पाहिजेच असते आम्हाला शेव. हे बघा, किती छान झाली शेव. एकदम अशी मऊ झालेली आहे बघा, अजिबात अशी कडक झालेली नाही आहे, एकदम खुसखुशीत आहे. आता ही शेव आपल्याला डब्यामध्ये भरून ठेवायची आहे. शेव झाल्यानंतर जास्तीत जास्त 5 मिनिटं थंड होण्यासाठी वरती ठेवायची आहे. लगेच डब्यामध्ये भरून ठेवायची आहे, कारण जास्त वेळ जर ती वरती राहिली तर ती लगेच नरम पडू शकते. आणि त्यात आता पावसाचं वातावरण असल्यामुळे ती लगेच चिमली जाते, त्यामुळे शेव लगेच डब्यामध्ये भरून ठेवायची. मित्रांनो, आपली ही खुसखुशीत अशी लसणाची शेव जर तुम्हाला आवडली तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. थँक्यू.